नमस्कार. आज आपण दुसऱ्या शाळेकडून आलेली जी रिक्वेस्ट आहे अटॅच अप्रूव्हलची, आपल्या शाळेकडे समजा शेवटचा वर्ग 7वा वर्ग आहे, आमच्या शाळेचा शेवटचा वर्ग 7वा वर्ग आहे. तर ही मुलं दुसऱ्या शाळेत शिकायला गेले, त्या शाळेकडून आपल्याला रिक्वेस्ट येणार आहे. म्हणजे अटॅच अप्रूव्हल कसं करावं या ठिकाणी मी तुम्हाला मोबाईलची साइन कशी करतात ते पाहूया. सर्वात अगोदर आपल्या क्रोम ब्राउझरवर या, त्या ठिकाणी फक्त स्टुडंट पोर्टल एवढं टाईप करा. या ठिकाणी मी टाईप करतो बघा, स्टुडंट पोर्टल ही माझी साईट या ठिकाणी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. स्टुडंट पोर्टल एवढं टाईप करायचं. त्यानंतर जी पहिली साईट येते या ठिकाणी, ही जी पहिली साईट दिसते या पहिली साईटला या ठिकाणी क्लिक करा. नंतर हे क्लोज बटन आहे, या क्लोज बटनला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी आपलं युजर आय डीने पासवर्ड टाकायचं आहे. युजर आय डी म्हणजे आपलं UDIS नंबर टाका. माझं या ठिकाणी सेव्ह आहे म्हणून या ठिकाणी मी घेतो आणि या ठिकाणी कॅप्चा व्यवस्थित भरा. या ठिकाणी कॅप्चा नीट भरा आणि लॉग इन व्हा. लॉग इन झाल्यानंतर हा जो मेन्यू बटन आपल्याला दिसतो बघा, हा जो मेन्यू बटन आहे या मेन्यू बटनला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी आता हा जो ऑप्शन आपल्याला दिसतो बघा अटॅचचा, अटॅच रिक्वेस्ट आणि अटॅच अप्रूव्हल, या ठिकाणी जो अटॅच अप्रूव्हल आहे या अटॅच अप्रूव्हलला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची या ठिकाणी अटॅच अप्रूव्हल आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी काही सूचना पण आलेल्या आहेत पहा. नोट, शाळेने अटॅच ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल या ऑप्शनद्वारे फर्स्ट टाईम रिक्वेस्ट केलेले विद्यार्थी 7 दिवसापर्यंत, तसेच सेकंड टाईम रिक्वेस्ट केलेले विद्यार्थी 3 दिवसापर्यंत शाळेने कार्यवाही करण्यासाठी येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणजे त्या आपल्या दुसऱ्या शाळेने जर आपला रिक्वेस्ट पाठवली असेल तर आपला आणि त्यांच्या शाळेचा कॉन्टॅक्ट होणे आवश्यक आहे. आता मी पाहतो बघा, या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतो. हे तुम्हाला जे ऑप्शन दिसते याला फक्त टच करा. टच करत जा फक्त. या ठिकाणी तो 5 घेतो, त्याचा पुढचा घेत नाही. ओके. मग हा जो खालचा जो ऑप्शन दिसतो आपणास, याला क्लिक करा. प्रोसेस रिक्वेस्ट, आर यू शुअर टू कंटिन्यू, याला ओके म्हणा. तुम्ही पाहू शकता स्टुडंट रिक्वेस्ट प्रोसेस सक्सेसफुली झालेला आहे, याला ओके करा. आता उरलेले नंतर 5 घ्या. असे 5-5 त्या ठिकाणी तो घेतो. मॅक्झिमम 5च घेतो या ठिकाणी. आणि हा जो ऑप्शन दिसतो प्रोसेस रिक्वेस्ट, याला क्लिक करा. आर यू शुअर टू कंटिन्यू, याला ओके म्हणा. स्टुडंट रिक्वेस्ट प्रोसेस सक्सेसफुली, ओके करा. आता उरलेले 5 घ्या, याला क्लिक करा. असे प्रोसेस रिक्वेस्टला क्लिक करा. आर यू शुअर टू कंटिन्यू, याला ओके म्हणा. स्टुडंट रिक्वेस्ट प्रोसेस सक्सेसफुली, ओके होऊन जातं. अशा प्रकारे आलेली जी रिक्वेस्ट असते दुसऱ्या शाळेकडून, ते आपल्या या शाळेनं रिक्वेस्ट अप्रूव्हल करायला हवी. या ठिकाणी अप्रूव्हल ही प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. आता तुम्ही मेनूमध्ये गेला, त्याच्यानंतर प्रमोशन टॅब असते बघा. ही जी प्रमोशन टॅब आहे या ठिकाणी, त्या प्रमोशन टॅबला या ठिकाणी मी क्लिक करतो. आणि या ठिकाणी हा जो ऑप्शन दिसतो आपणास ड्रॉपबॉक्सचा, या ड्रॉपबॉक्समध्ये अजूनही आमच्या शाळेतला एक विद्यार्थी अजूनही या ठिकाणी दाखवतो. म्हणजे या ठिकाणी 16 होते, आता 15 झालेत. असं आपल्याला हे ड्रॉपबॉक्स नील करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वीप चॅटमध्ये देखील प्रेझेंट रोजची दैनंदिन हजेरी आपल्याला भरता येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.